आता काय म्हणता बा पोट्ट्यांनो, सकाळी सकाळी आपण उठलो बोंडेगावमध्ये. तर बोंडेगावचा व्ह्यू पाहिला आपण एक नंबर, पण व्ह्यू तेवढा काही चांगला होता नाही. तर मग आपण नाही का तयारी केली. तयारी केल्यावर आपल्याला जायचं होतं लग्नाला. तर लग्नाला जाणं बा चांगली गोष्ट आहे, तिकडे एकाच भेटूनच जाते. मग अख्खी भाऊनं पुरा तयारी केली. आपला स्मार्ट भाऊ आहे तो, त्याला कोणी काही म्हणायचे नाही. मग आपण निघालो सीधा लग्नासाठी. हिमांशू भाऊ गाडी चालवत गाणे वाजवत मग आपण मंडपात पोचलो. मंडपात पोचल्यावर लेकाच्या पाहिलं तर नवरदेव नवरी गायब. म्हटलं असं कधी होते का रे, म्हटलं नवरदेव नवरीनच गायब. मग आम्हाला बहुत टेन्शन आलं. मग आपण बाहेर राऊंड मारायला गेलो. ते लेकाच्या लग्न लागत होतं तर पुरी पब्लिक बाहेर. म्हटलं अंदर वारे, म्हटलं असं बाहेर कोणी ठेवते का रे म्हटलं लग्नात. वारे म्हटलं. मग आपल्याला तिकडे भेटले आपल्या बहिणी लोक भेटल्यावर आपण त्यांच्यासोबत थोडा बोपायला गेले ना सीधा आले नवरदेव नवरीन. मग यांच्या इथं लग्न लागत होता. मग यांना थोडं सर्कस बी दाखवून दिलं इकडे नाही का. मग यांचं लग्न उग्न लागला तर आपण गेलो आपल्या रूम मध्ये. मग आपण इथं स्नॅप काढले ना रूम मध्ये. आम्ही सगळे फोपायला मारत होतो, फोटा खिचवत होतो नाही का. तर मग आपल्याला विक्की भाऊ म्हणते का आम्हाला बी घे म्हणते आपला ब्लॉग मध्ये. म्हटलं विक्की भाऊला घेतलं तर अख्खी भाऊला घेणं बनते, कारण की तो बहुत स्मार्ट दिसते. मग इकडे फोटो शूट चालू होता. मग तितक्यात शिवंताईच बसून गेली साला नवरदेव नवरींच्या जागेवर. म्हटलं तुझ्या लग्न होतं का रे बा. मग हिमांशू भाऊ तो आपण थोडा भोपायला करून टाकले. मग सीधा निघालो आपण आपल्या घरासाठी नाही का. घरी जातो म्हटलं ना, मस्त आंघोळ धुतो. लेकाची ब्रह्मपुरी मध्ये ना बोंडेगाव मध्ये बहुत गरमी आहे रे म्हटलं नाही का. बहुतच भयंकर गरमी आहे. तर मित्रांनो जय श्री महाकाल. समझने वालों को इशारा माझ्या.